राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तर आज आपण आपल्या एका मैत्रिणीच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. आपल्या आधीच्या व्हिडिओवर त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता की रास कशी ओळखायची यावर व्हिडिओ बनव. तर आज आपण याच एका प्रश्नाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी थँक्यू, तुम्ही हा प्रश्न विचारलात, कारण तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे आपल्या बाकीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा त्याचं उत्तर मिळणार आहे. तर थँक्यू सो मच श्रावणीताई. आपण या प्रश्नाचं उत्तर आता सांगूया. मुळात रास ही 3 प्रकारची असते, म्हणजे चंद्र रास, सूर्य रास आणि लग्न रास. तर त्यांनी तिथे असं मेन्शन केलं नव्हतं कुठली रास, म्हणून आपण तिन्हीची माहिती घेऊया, म्हणजे आपल्याला सविस्तर सगळ्या गोष्टी कळतील. तर पत्रिका आपण काढतो. पत्रिका काढताना आपल्याला काय काय लागतं? जन्म वेळ, जन्म तारीख, जन्म ठिकाण, या 3 गोष्टी आपल्याकडे असल्यानंतर आपण व्यवस्थित पत्रिका काढू शकतो. मग आता पत्रिका आपली निघालेली आहे या सगळ्या 3 गोष्टी वापरून. त्यानंतर कुठल्या स्थानामध्ये चंद्र आहे ते आपण आधी बघायचं, आणि त्या स्थानामध्ये आकडे लिहिलेले असतील, म्हणजे 1, 2, 3, 4 हे असेच असतील हे गरजेचं नाही. सुरुवात 8 पासून झालीये किंवा सुरुवात 12 पासून झाली आहे, पहिल्या ह्याच्यात 12 आहे, असं पण असू शकतं. ते आकडे म्हणजे रास असते. ठीक आहे, त्याचा सिक्वेन्स फिक्स आहे. पहिली मेष, दुसरी वृषभ, तिसरी मिथुन, चौथी कर्क, 12वी जी आहे ती मीन येणार. हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स फिक्स असतो, त्यामुळे तिथे रास न लिहिता आकडे लिहिलेले असतात. मग चंद्र ज्या भावामध्ये आहे तिथे कोणता आकडा आहे हे आपल्याला बघायचंय. उदाहरणार्थ 7 नंबर जिथे लिहिलेला आहे तिथे चंद्र बसलाय. म्हणजे काय, तर 7 नंबर हा तुळ राशीचा आहे, त्यामुळे तुळ रास ही त्या माणसाची चंद्र रास झाली. उदाहरणार्थ एखाद्या पत्रिकेमध्ये जर 9 नंबर लिहिलेला आहे, त्या भावामध्ये चंद्र असेल तर 9 नंबर म्हणजे धनुरास, तर त्या माणसाची चंद्र रास ही धनु झाली. ठीक आहे. आता चंद्र राशीवरून आपण काय काय बघतो, तर त्या चंद्र म्हणजे काय, तर मन आहे. आपण यापूर्वी बघितलेलं आहे. न्यूमरॉलॉजी मध्ये सुद्धा 2 नंबर म्हणजे चंद्र आहे, आणि चंद्र या ग्रहाबद्दलची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये बघितलेली आहे. ती तुम्ही नसेल बघितली तर जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं मन, विचार करायची पद्धत, भावना, ह्या सगळ्या गोष्टी आपण चंद्रावरून बघतो. डिसिजन मेकिंग सुद्धा आपण चंद्रावरून बघतो. तर त्या माणसाचा स्वभाव या सगळ्या गोष्टींना घेऊन कसा असेल हे चंद्र ज्या राशीमध्ये आहे त्यावरून आपल्याला कळतं. तर ही झाली चंद्र रास ओळखण्याची पद्धत. आता आपण बघूयात सूर्य रास. आता पाश्चिमात्य देशांमध्ये जे हॉरोस्कोप बघितले जातात तिथे सूर्य राशीला जास्त महत्व आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल की या तारखेपासून या तारखेमध्ये असेल तर बाबा ही रास असेल पूर्ण 1 महिन्याची. आता ते कशावरून ठरतं, तर आपल्याकडे सूर्याचं जे संक्रमण, सूर्य जो फिरतो आपल्यामध्ये, आता संक्रांत आहे, ठीक आहे, दर महिन्याला तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो. पण मकर राशीमध्ये जेव्हा जातो त्याच्यामध्ये जास्त आपण म्हणतो ना महत्व दिलं गेलंय, किंवा त्याबद्दल तेव्हा जास्त काळजी घ्यावी असं म्हणतात. पण मकर संक्रांत आपण साजरी करतो तशी दर महिन्याला त्या तारखेला संक्रांत असते. म्हणजे काय, तर 12 महिने आहेत, 12 राशी आहेत, आणि पत्रिकेमध्ये 12 भाव आहेत. तर जेव्हा तो एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जातो तेव्हा संक्रांत असते, म्हणजे सूर्य ती रास बदलून पुढे जातो. जेव्हा ज्या महिन्यामध्ये तो ज्या राशीमध्ये असतो ती त्याची सूर्य रास झाली. म्हणजे आता आपण मकर संक्रांत म्हटलं तर मकर राशीमध्ये तो एंटर झाला, तर तो 1 महिना पूर्ण मकर राशीमध्ये राहणार. म्हणजे त्या पूर्ण महिन्यामध्ये जन्माला आलेल्या माणसाची मकर ही त्याची सूर्य रास झाली. तसं प्रत्येक महिन्यामध्ये ते बदलत बदलत जाणार, आणि त्या महिन्यात त्याची ती रास असणार आहे. ही झाली सूर्य रास. आता त्याच्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे लग्न रास. लग्न रास म्हणजे काय बघा, आता आपण पत्रिका आधी बनवलेली आहे. पत्रिका बनवल्यानंतर पूर्व क्षितिजावरती जी रास आता उदयाला आलेली आहे ती रास म्हणजे तुमची लग्न रास. तिथे सूर्य असू पण शकतो, नसू पण शकतो, चंद्रही असू शकतो किंवा नसू शकतो. हे दोन्ही ग्रह तिथे असलेच पाहिजे हे कंपल्शन नाही. पण म्हणजे तुम्ही आता पत्रिका बघितली, तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून पत्रिका दाखवते. तर हा स्क्वेअर येणार, आणि ह्या स्क्वेअर मध्ये आता वरती उदाहरणार्थ 12 नंबर लिहिलाय, ठीक आहे, पण तिथे सूर्य चंद्र वगैरे नाहीये.
पण 12 नंबर लिहिलाय म्हणजे काय, तर ती जी रास आहे ती मीन झाली. म्हणजे मीन ही तुमची लग्न रास झाली. तिथे कुठलाही अंक असू शकतो. म्हणजे पूर्व क्षितिजावर मी दुपारी 12 वाजता जन्माला आली असेल आणि तर दुपारी 12 वाजता पूर्व क्षितिजावर कुठली रास आहे, ती जी रास आहे ती तुमची लग्न रास झाली. याच्यावरून काय फरक पडतो बघा, तुमच्या पहिला भाव जो आहे, पहिलं घर आहे पत्रिकेतलं, ते म्हणजे तुमचे लग्न राशीचं घर आहे. तिथे आपली फिजिकल, मग अशी चंद्रावरून आपण इमोशनल, की आपण कशा पद्धतीने विचार करणार, या सगळ्या गोष्टी ठरतात. तर तुमची फिजिकल बॉडी कशा पद्धतीने दिसणार, तुमचा रंग कसा असेल, तुम्ही उंच असाल, बुटके असाल, जाड असाल, बारीक असाल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पहिल्या घरातून ठरतात. आणि तुमचा एक दृष्टिकोन असतो जगाला बघण्याचा, हे सगळं पहिल्या तुमच्या भावातून ठरतं. म्हणजे ते तुमच्या लग्न राशीवरती डिपेंड असतं. त्याच्यामध्ये पुन्हा मग ग्रह आले, ग्रहांच्या दृष्टी आल्या, त्याच्यानुसार कमी जास्त प्रमाणातला फरक असतो. पण तुम्हाला आता लक्षात आलं असेल की चंद्ररास म्हणजे काय, सूर्यरास म्हणजे काय आणि लग्न रास म्हणजे काय. या 3 राशी महत्वाच्या असतात. त्या कशा ओळखायच्या, कशावरून त्या बघायच्या, त्या पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो आपल्या ताईंनी विचारलेल्या या प्रश्नामुळे तुम्हा सगळ्यांना या सगळ्याचं उत्तर मिळालेलं आहे. तर असेच तुम्हाला अजून काही प्रश्न जर पडत असतील तर ते प्रश्न आपल्या कमेंटमध्ये नक्की विचारा. कारण आपलं ठरलेलं आहे की आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर आपण शोधायची आहेत, त्याच्यावर चर्चा करायची आहे आणि आपला हा प्रवास सतत असा पुढे चालू ठेवायचा आहे. हा प्रवास चालू ठेवायला काय करायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. सगळ्यांना पाठवायचं, सगळ्यांना हे ज्ञान असं काय म्हणायचं, ज्ञानाचा झरा असा ओसंडून वाहत राहायला पाहिजे. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे नवीन काही प्रश्न असतील तर ते घेऊन. तोपर्यंत थँक्यू. बाय.